बारामतीचं एक शेवटचं टोक आहे निंबूत, त्या गावाचं नाव आहे. तिथून मी सुरुवात केली, करत 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 आता मी इथपर्यंत माळेगाव पर्यंत आलोय. पण मग अशा पद्धतीने अजित पवार येत आहेत, मतदार सांगतात की असं काही झालेलं नाहीये, सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळे आरोप केले जातात. ठीक आहे, असेल तो शेवटी त्यांचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. आपल्याला जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय ते सगळे अधिकार सगळ्यांना दिलेत, स्वातंत्र्य दिलेत बोलायचे. काही ठिकाणी बोगस मतदान होते असे आरोप होत आहेत. असं व्हायची शक्यता नाकारता येत नाही, कारण लोकसभेला पण ते झालंय. तर एखाद्या वेळेस आता उद्या विधानसभेला काय होतंय ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे बोगस मतदान बारामतीत होणार आहे? होणार आहे असं माहिती नाही, तुम्हाला एखाद्या वेळेस जास्त माहिती असेल, पण व्हायची शक्यता असू शकेल. मग काय आपण जर बघितलं आपल्या सोबत युगेंद्र पवार होते आणि त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत आणि बोगस मतदान होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, बारामती, माळेगाव.